नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। पहिलं, खड्डा तयार करा। दुसरं, रोपांची काळजीपूर्वक लागवड करा आणि पाणी द्या। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत केळी लागवडीपासून उत्पादनापर्यंतचं संपूर्ण नियोजन। केळी पिकासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडा। 2 बाय 2 बाय 2 फूट खड्डे घ्या। प्रत्येक खड्ड्यात शेणखत, नीमखली आणि ट्रायकोडर्मा मिसळा। रोगमुक्त टिश्यू कल्चर रोपे निवडा। समान उंचीची आणि निरोगी रोपे निवडणे खूप महत्त्वाचे आहे। लागवड करताना रोप सरळ ठेवा आणि माती हलक्या हाताने दाबा। लागवडीनंतर त्वरित पाणी द्या। ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत। ठिबक सिंचनामुळे खत आणि पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते। वेळेवर खत व्यवस्थापन करा। केळी पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश संतुलित प्रमाणात द्या। तणमुक्त बाग ठेवा। तणामुळे अन्नद्रव्यांची स्पर्धा वाढते। सिगाटोका आणि खोडकीड नियंत्रणासाठी नियमित निरीक्षण आवश्यक आहे। वेळेवर फवारणी करा। दोरी बांधणे। बांबूचा आधार। केळीच्या घडाला योग्य आधार द्या। वादळ आणि वाऱ्यामुळे झाड पडू नये म्हणून आधार द्या। 11 ते 13 महिन्यांत उत्पादन। योग्य व्यवस्थापन केल्यास वजनदार घड मिळतात। एकरी लाखोंचे उत्पन्न। योग्य नियोजन केल्यास केळी पीक शेतकऱ्याला चांगला आर्थिक आधार देते। योग्य जमीन निवडा। रोगमुक्त रोपे वापरा। ठिबक सिंचनाचा वापर करा। भरघोस उत्पादन मिळवा। धन्यवाद। शेतीमध्ये मल्चिंगचा वापर केल्यास पाण्याची बचत होते, खुरपणीचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते। रूप येण्या अगोदर येलो व ग्रीन ट्रॅप सापळे लावून घेणे, यामुळे फवारणी खर्च कमी होतो व खर्चावर नियंत्रण होते। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे असेच शेतीविषयक व्हिडिओ शेतकरी मित्रापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।